नमस्कार पुणेकर्स। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक टाउनशिप जी की आहे कनेक्टेड टू पुणे सोलापूर हायवे। तर हा प्रोजेक्ट राहणार आहे बाय कुमार रिअल्टी। तर ह्यांची अराउंड 57 इयर्सची रिअल इस्टेट मध्ये लेगसी आहे की ते 57 वर्षांपासून काम करत आहेत या फील्डमध्ये। तर हा तुमचा आहे NH 965 हायवे, जो की हडपसर वरनं तुम्हाला पुणे सोलापूर हायवे कनेक्टिव्हिटी भेटते। तर हा प्रोजेक्ट 150 एकरच्या लँड पार्सलमध्ये पसरलेला आहे। त्याच्यातला फर्स्ट क्लस्टर आता लॉन्च झालेला आहे, जो असणार आहे 26 एकरचा। तर आपण प्रोजेक्टमधल्या ॲम्युनिटीज बोलायला गेलं तर ह्यामध्ये तुम्हाला 26 एकरमध्ये पूर्ण ग्रीन झोन भेटणार आहे। आता आपण बघत आहोत मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता। तर प्रोजेक्टच्या USP बद्दल जाणून घेऊयात। फर्स्ट, इथं तुम्हाला भेटत आहे बेस्ट कनेक्टिव्हिटी। नमस्कार पुणेकर्स। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक टाउनशिप जी की आहे कनेक्टेड टू पुणे सोलापूर हायवे। हा समोर तुम्ही बघू शकता, हा पुणे सोलापूर हायवे आहे आणि या साईडला तुम्ही कनेक्ट करताय सोलापूरला, तर या साईडला तुम्ही कनेक्ट करताल हडपसर गाडी तळला आणि त्यालाच लगत ही 150 एकर मधली भव्य दिव्य टाउनशिप आपण आज बघणार आहोत, जी की बाय आहे कुमार रिअल्टी। तर आता घर घेताना सगळ्यात मोठा विचार जो करतो आपण तो असतो डेव्हलपर कोण आहे, काय त्याचं बॅकग्राऊंड आहे आणि काय त्यांनी कंप्लीट केलं आहे पूर्ण, म्हणजे ज्या लोकेशन मध्ये ते काम करत आहेत। तर हा प्रोजेक्ट राहणार आहे बाय कुमार रिअल्टी। तर ह्यांची अराउंड 57 इयर्सची रिअल इस्टेट मध्ये लेगसी आहे की ते 57 वर्षांपासून काम करत आहेत या फील्डमध्ये। सेकंडली बोलायला गेलं तर ह्यांनी 135+ प्रोजेक्ट्स हे अक्रॉस पुणे हे डिलिव्हर्ड करून त्यांनी कंप्लीट करून त्यांच्या हॅपी फॅमिलीज, हॅपी कस्टमर्सला त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत। आणि ह्या प्रोजेक्टमध्ये 40,000 पेक्षा जास्त लोकांनी त्यांचं एक स्वप्नातलं घर साकार केलेलं आहे आणि अजून असेच भव्य दिव्य प्रोजेक्ट्स कुमार रिअल्टी घेऊन येत आहे। तर आता आपण जाणून घेणार आहोत कनेक्टिव्हिटी, नेबरहुड मध्ये तुम्हाला काय काय साऱ्या गोष्टी भेटत आहेत। तर हा तुमचा आहे NH 965 हायवे, जो की हडपसर वरनं तुम्हाला पुणे सोलापूर हायवे कनेक्टिव्हिटी भेटते। सेकंडली तुम्हाला भेटते हे मेट्रो प्रपोज लाईन, जी फेज 3 मध्ये आहे, जी प्रपोज्ड आहे, सँक्शन्ड आहे। तर ह्याचं स्टेशन तुम्हाला हे मांजरीमध्ये आणि हे लोणी काळभोरमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्हाला मेट्रो पण वॉकिंग डिस्टन्सवरती। आणि थर्ड आहे हा प्रपोज खराडी लिंक रोड। खराडी लिंक रोड आता एक्झिस्टिंग आहे, जिथून तुम्ही डायरेक्टली टाउनशिपच्या शेजारूनच डायरेक्टली खराडीमध्ये कनेक्ट करता। इवन वाघोली नगर रोड पण तुम्हाला इथून कनेक्टिव्हिटी भेटते। आणि जर रेल्वेबद्दल बोलायला गेलं तर रेल्वेची ही लाईन आहे। तर मांजरी स्टेशन प्रोजेक्टच्या सराउंडिंग्सपासून अराउंड फक्त 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे। नियर अबाउट तुम्ही स्कूल्स, कॉलेजेस बघायला गेले तर टाउनशिपचे पण स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स या सगळ्या गोष्टी राहणार आहेत। पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सराउंडिंगमध्ये कल्याणी स्कूल म्हणा किंवा मग तुम्हाला HDFC स्कूल, एमेनोरा स्कूल या सगळ्या नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत। आणि दलबोंग इंटरनॅशनल स्कूल पण नियर अबाउट डिस्टन्सवरती आहे। सेकंडली जर बोलायला गेलं तर लाईफस्टाईलबद्दल, तर सीझन्स, एमेनोरा जे की मगरपट्टा लोकेशन्समध्ये येतात, ते अराउंड फक्त नियर अबाउट डिस्टन्सवरती आहे, जिथे तुम्ही 20 मिनिट्समध्ये जाऊ शकता। तर तिथले IT पार्क्स बोलायला गेलं तर सायबर सिटी आहे, त्याच्यानंतर SP इन्फो सिटी आहे आणि खराडीचे काही IT पार्क्स जिथे तुम्ही क्लाइंब करू शकता विदिन 20 to 30 मिनिट्स। तर ही एक मेजर कनेक्टिव्हिटी होती आणि तुम्हाला इथून एक नियर अबाउट डिस्टन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटतात आहेत। त्या व्यतिरिक्त आपण बोलायला गेलो तर तुम्हाला हॉस्पिटल्स बोलायला गेलो तर सह्याद्री हॉस्पिटल आहे, नोबल हॉस्पिटल आहे, जी की हडपसर गाडी तळ जवळ पडतं। तुम्हाला 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती तिथे पण पोहोचता येईल। सेकंडली आपण बोलायला गेलं तर हा प्रोजेक्ट ज्यांनी डिझाईन केला आहे ती सिंगापूर बेस्ड कंपनी आहे। तिचं नाव आहे एलिमेंट डिझाईन स्टुडिओ। सिंगापूर बेस्ड कंपनी आहे, ज्यांनी काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स डिझाईन केलेत, जे सिच्युएटेड आहेत व्हिएतनाममध्ये, श्रीलंका, कोरिया, बेंगलुरू। आणि हा पुण्यातला सगळ्यात फर्स्ट प्रोजेक्ट आहे जो एक सिंगापूर बेस्ड कंपनीने डिझाईन केला आहे। पूर्ण स्मार्ट सिटी आहे। तर हा तुम्ही एंट्रन्स गेट बघताय, तर अशी काही भव्य दिव्य एंट्रन्स गेट तुमची राहणार आहे। त्याच्यानंतर आपण बोलायला गेलो की ही स्मार्ट सिटी आहे, तर स्मार्ट फीचर्स मग तुम्हाला या म्हणजे टाउनशिपमध्ये भेटत आहेत, जसं की शटल बस सर्व्हिस। म्हणजे तुम्ही कुठल्याही लोकेशन्समध्ये असले टाउनशिपमध्ये, तर टाउनशिपपासून तुम्हाला घरी सोडायला किंवा न्यायला ह्या सगळ्या गोष्टी शटल बस सर्व्हिस तुमची कंप्लीट करेल। त्याच्यानंतर सोलार एनर्जी फार्म, म्हणजे तुमचे जे डेली सोसायटीमध्ये काही लाईट्स वगैरे असतात कॉमन एरियाचे, सगळ्या त्या गोष्टींवरनं ऑपरेट होतील।
त्याच्यानंतर पेडिस्ट्रियन झोन्स, सायकलिंग सायकल शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, ते तुम्हाला सायकल शेअरिंग प्लॅटफॉर्म जे आपण अब्रॉड कंट्रीजमध्ये बघतो ते तुम्हाला युटिलाइज इथे पण केलेलं आहे. त्याच्यानंतर वॉटर डिस्पेन्सर सिस्टीम, आपण हे मॉल्समध्ये सगळ्या सर्व्हिसेस बघतो त्या तुम्हाला सोसायटीमध्ये आहेत. त्याच्यानंतर मोशन सेन्सिंग लाईट्स, मोशन सेन्सिंग लाईट जर बघायला गेलं तर एक युनिकनेस आहे, कारण त्यांनी आपली एनर्जी सेव्ह होते. आणि पेट पार्क. त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर मेजर USP या प्रोजेक्टची, जे की राहणार आहे 26 एकरचं पूर्ण ग्रीन झोन. 150 एकरच्या या लँड पार्सलमधलं तुमचं 26 एकरचं लँड पार्सल हे ग्रीन झोन राहणार आहे. आणि त्याच ग्रीन झोनमध्ये तुमचं हे भव्य दिव्य तुम्ही क्लब हाऊस बघू शकता. ही एंट्रन्स आहे फक्त क्लब हाऊसची. क्लब हाऊसच्या एंट्रन्सवरनं तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुम्हाला किती लेवल आणि किती काय लेवलच्या ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या आत भेटणार आहेत. तर हे 1 लाख स्क्वेअर फीटचं तुमचं क्लब हाऊस आहे, जे की 2.5 एकर आपण स्पेसमध्ये पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये युनिक काही ॲम्युनिटीज बोलायला गेलं किंवा मग एक लाईफस्टाईल ॲम्युनिटीज बोलायला गेलं तर बँक्वेट हॉल, मॉडर्न इंटरकोर्ट, स्पा एरिया, मिनी थिएटर, स्विमिंग पूल, मल्टीपर्पज कोर्ट, अशा भव्य दिव्य सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये भेटणार आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त तुमचा जो टाउनशिपचा एक क्लस्टर असेल, त्या क्लस्टरमध्ये तुम्हाला बेसिक ॲम्युनिटीज पण भेटतील, जसं प्ले झोन, किड्स प्ले एरिया, गार्डन्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या क्लस्टरमध्ये पण भेटतील. तर आता आपण जाणून घेऊयात प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू बद्दल. तर हा प्रोजेक्ट 150 एकरच्या लँड पार्सलमध्ये पसरलेला आहे. त्याच्यातला फर्स्ट क्लस्टर आत्ता लॉन्च झालेला आहे, जो असणार आहे 26 एकरचा. त्या 26 एकरमध्ये 4 टॉवर्स राहणार आहेत, A1, A2, A3 आणि A4. जो A2 टॉवर आहे त्याचं नाव आधी सनराईज होतं. सनराईज टॉवर हा पूर्णपणे सोल्ड आउट आहे. A3 टॉवर आत्ता फोकसली सेलआउटसाठी आहे. तर A3 टॉवरमध्ये 4 विंग्स आहेत. 4 विंग्स ज्या राहणार आहेत त्या तुमच्या G+30 फ्लोअरच्या राहणार आहेत. सेकंडली पर विंग जर बोलायला गेलं तरी ते तुम्हाला पर फ्लोअरला 4 फ्लॅट भेटतील. त्याच्यामध्ये 3 एलिव्हेटर्स असतील, 2 स्टेअरकेस तुम्हाला प्रोव्हाइड केल्यात. यामध्ये पर फ्लोअर प्लेटला बघायला गेलं तर आपल्याला 3 2 BHKचे कॉन्फिगरेशन्स भेटतात आणि एक 3 BHKचा कॉन्फिगरेशन भेटतो. 2 BHK तुमचा 757 स्क्वेअर फीट आणि त्याची प्राइसिंग आहे 75 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह ऑनवर्ड्स. आणि 3 BHK बोलायला गेलो तर 1053 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे आणि त्याची प्राइसिंग आहे 1,05 lakh ऑल इन्क्लुसिव्ह ऑनवर्ड्स. आणि ह्यामध्ये काही तुम्हाला ऑफर्स वगैरे पण आता रन होतात ते साईटवरती. तर तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही साईट व्हिजिट करताल तर त्या ऑफर्स तुम्हाला लाभ घेता येईल. तर आता आपण बघूयात सॅम्पल फ्लॅट दोन्ही अवेलेबल आहेत. तर आपण आता सॅम्पल फ्लॅटकडे जाऊयात. तर आता आपण बघत आहोत 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट 757 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचा. एंट्रन्स केल्यावरती तुम्हाला हा प्रायव्हेट लॉबी सेक्शन भेटतो, जेणे तुमची प्रायव्हसी मेंटेन होती आणि तुमच्या घरात कोणी डायरेक्टली व्ह्यू करू शकत नाही. तुम्ही आज जा, तुम्हाला एक USP दाखवते याची. दरवाजा क्लोज केल्यावर हे तुम्हाला बॅक साईडला हा स्टोरेज स्पेस ॲज अन तुम्हाला शूरॅक वगैरे प्लॅन करता येईल. आता आपण बघतोय किचन. तर किचनची एंट्रन्स जी आहे ती आत्ता एंटर केल्यानंतर समोर आहे, पण ही तुम्हाला चेंज करून या साईडनी पण करता येईल, जेणेकरून काय होईल की तुम्हाला एंटर केल्या डायरेक्टली किचन तुम्हाला जसं आवडत असेल तसं बिल्डर प्रोव्हाइड करून देतील. तर एंटर केल्यावर हे आपलं भव्य दिव्य किचन राहत आहे. किचनमध्ये तुम्ही वन साईडला एक प्लॅटफॉर्म आहे, इथं रेफ्रिजरेटरसाठी जागा आहे. डॅरो टाईल्स प्रोव्हाइड केले गेलेले आहेत आणि हे ब्राऊन थीममध्ये तुम्हाला ग्रॅनाइट प्रोव्हाइड केलंय. एन्क्लोज्ड अशी ड्राय बाल्कनी राहणार आहे. सेपरेशन इथे तुम्हाला दाखवलंय, सेपरेशन वॉल आणि काही म्हणजे स्टेन वगैरे यावे नाही म्हणून इथे पण टाईल्स, डॅरो टाईल्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. आणि ही 1 स्टेप डाऊन राहील, जेणेकरून तुमचं पाणी वगैरे वरती येणार नाही. आता आपण बघतोय हा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया. लिव्हिंग आणि डायनिंग एरिया पण खूप स्पेशियस आहे, तुम्ही बघू शकता. टू BHK मध्ये पण एवढी मोठी बाल्कनी भेटतीये. सेफ्टी पर्पज तुम्हाला हे डबल टफ अँड सँडविच ग्लास तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेत विथ हँड रेलिंग. 4 फूटची 4.5 फूटची जी हाईट आहे, जेणेकरून तुम्हाला लहान मुलांना पण इथे ऍक्सेस देता येईल. आणि ही वरून तुम्हाला इथे पण एवढी वॉल प्रोव्हाइड केली गेलेली आहे, जेणेकरून काय होतं पावसाच्या दिवसात पाणी आतमध्ये येत नाही. आणि इथे तुम्हाला अशा गोष्टी अँटी स्किड टाईल वगैरे प्रोव्हाइड केली आहे. इलेक्ट्रिक फिटिंग जर बोलायला गेलो तर इथे तुम्हाला लिग्रँडचे टॉप क्वालिटी
फिटिंग्स आहेत, जेणेकरून तुम्हाला एक त्या पण रिलायबिलिटी चांगली राहते. हे बघतोय आपण कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी स्पेशियस प्रोव्हाइड केली गेलेली आहे. आणि हे जे फिटिंग्स आहेत, फिटिंग्स पण टॉप क्वालिटी यूज केलेले आहेत, कोलेरचे फिटिंग्स आहेत. आणि तुमचं सॅनिटरी जे राहणार आहे हे राहणार आहे तुमचे ड्युरावेटचे. तुमचे वरती CPCB बॉक्स आहेत. ही तुमची किड्स बेडरूम आहे किंवा कॉमन बेडरूम आपण याला म्हणूयात. तुम्ही ह्या विंडोची साईज बघू शकता, खूप मोठी ही विंडो आहे. अगेन तुम्हाला एक प्रश्न पडेल की इथं आता एवढी मोठी विंडो आहे, इथून ऍक्सेसिबल आहे, तर हिचे सेफ्टी पर्पज साठी काय? तर इथे तुम्हाला थिन ग्रिल्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत कुमार डेव्हलपर्स थ्रू, जेणेकरून तुमची सेफ्टी पण मेंटेन होईल. आणि ह्या 100 फुटावर त्याच्यानंतर ना ह्या इनव्हिजिबल असतात, त्याच्यामुळे तो एक स्टँडर्ड लुक पण येईल तुमच्या घराला. बाहेर ना आपण जेव्हा बघेल, जेव्हा हा फ्लॅट बघितला जाईल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. साध्या गोष्टी आहेत. आता हे आपण जे चौकट आहे ती बघतोय, तर इथे तुम्हाला रबर गॅस्केट प्रोव्हाइड केलंय, जेणेकरून तुमचं एक सॉफ्ट क्लोजर होतं दरवाजाचं आणि तिथे आवाज क्रॅक्स वगैरे पडत नाहीत फ्युचरमध्ये. आता आपण बघत आहोत मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता. समोर वॉर्डरोब प्लॅन केलंय, इथं टीव्ही युनिट आहे, क्वीन साईज बेड आहे, चेअर प्लेस केली गेलेली आहे, तरी एवढा स्पेस वॉकेबल आहे. सेकंड थिंग, तुम्हाला इथे पण यूज साईज विंडो भेटती, अराउंड 80% कव्हर करते ती पूर्ण ह्याला, जेणे तुम्ही लाईट, एअर आणि व्हेंटिलेशन हे तुम्हाला एंटॅक राहणार आहे. तुम्हाला दिवसभर लाईट चालू करायची पण गरज नाही, एवढं तुम्हाला व्हेंटिलेशन आणि लाईट तुमच्या घरामध्ये राहणार आहेत. हे मास्टर टॉयलेट आपण बघतोय. मास्टर टॉयलेट मध्ये सेम तुम्ही बघू शकता, CP सॅनिटरी फिटिंग्स खूप चांगल्या लेवलचे प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. साईटवरती 3 BHKचा सुद्धा सॅम्पल फ्लॅट आहे आणि तो पण असाच भव्य दिव्य आहे. तर तो बघायचा असेल तर लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा, आपण साईट व्हिजिटला येऊ. मी तुम्हाला सगळ्या USPs, सगळ्या रेरावरच्या डिटेल्स, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देईल आणि त्यांनीच तुम्हाला एक सेफ डिसिजन घ्यायला मदत होईल. तर आता आपण जाणून घेऊयात प्रोजेक्टच्या अम्युनिटीज आणि USPs बद्दल. तर आपण प्रोजेक्ट मधल्या अम्युनिटीज बोलायला गेलं तर यामध्ये तुम्हाला 26 एकरमध्ये पूर्ण ग्रीन झोन भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्लस्टरमध्ये प्लेग्राऊंड्स असतील, त्याच्यानंतर किड्स प्ले एरिया असेल, सिनियर सिटीजन सिटिंग एरिया असेल, आणि ह्या व्यतिरिक्त जे आपण क्लब हाऊस बद्दल बोललो, जे की स्प्रेडेड आहे अक्रॉस 1 लाख स्क्वेअर फीटमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत तर ते आपण जाणून घेऊयात. तर क्लब हाऊसमध्ये फर्स्ट झोन असेल तुमचा लीजर झोन, ज्यामध्ये रेस्टॉरंट असेल, लॉन्ज एरिया असेल, स्पा, सलून असेल, त्याच्यानंतर गेमिंग एरिना असेल, त्यामध्ये मॉडर्न इंडोर कोर्ट्स आहेत, मल्टीपर्पज कोर्ट आहेत, कार्ड टेबल आहेत आणि एलिगंट बिलार्ड टेबल आहे. त्याच्यानंतर सेलिब्रेशन आणि एंटरटेनमेंट झोनमध्ये तुम्हाला बँक्वेट हॉल, मिनी थिएटर, जी कॅपॅसिटी जी सिटिंग कॅपॅसिटी पण चांगली असेल. त्याच्यानंतर कन्व्हिनियन्ससाठी तुम्हाला गेस्ट सूट आहेत, ते तुमचे काय फॅमिली मेंबर्स वगैरे आलेले आहेत तर त्यांना तुम्ही ते बुक करून तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन ते बुक करू शकता. त्याच्यानंतर रिसेप्शन एरिया, त्याच्यानंतर वेल मेंटेन रेस्ट रूम्स पण आहेत. आणि आउटडोअर ॲम्युनिटीजमध्ये बघायला गेलं तर स्विमिंग पूल विथ लॉन्ज, टेनिस कोर्ट, योगा लॉन, अशा खूप साऱ्या ॲम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. तर प्रोजेक्टच्या USP बद्दल जाणून घेऊयात. फर्स्ट, इथं तुम्हाला भेटत आहे बेस्ट कनेक्टिव्हिटी. तुम्हाला हडपसरला जायचं आहे, खराडीला जायचं आहे, कुठलाही IT पार्क क्लाइम करायचं आहे, किंवा मग तुम्हाला हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस सगळे नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. आणि प्रपोज मेट्रो लाईन फेज 3ची की तुम्हाला समोरच तुम्हाला मेट्रो स्टेशन पण राहणार आहे मांजरीचं, आणि प्लस शेवाळवाडीचं पण अजून रिसँक्शन्स वगैरे होतात, तिथे पण एक होईल मेट्रो लाईन. तर आपण सेकंड जर बोलायला गेलो तर इथे तुम्हाला एक लाईफस्टाईल जी भव्य दिव्य अशी टाउनशिप भेटते, ज्याच्यामध्ये 26 एकरचा ग्रीन झोन असणार आहे, 1 लाख स्क्वेअर फीटमध्ये क्लब हाऊस असणार आहे, आणि इथे तुम्हाला एक अल्ट्रा लक्झरियस लाईफस्टाईलच्या अम्युनिटीज पण प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत. आणि थर्ड थिंग, इथे तुम्हाला स्मार्ट सिटी आहे. सिंगापूर बेस्ट एक कंपनीने ही डिझाईन केलेली आहे. तिथे तुम्हाला काही युनिक फीचर्स भेटतात जे की आज युरोपियन कंट्रीजमध्ये या फॉलो केल्या जातात, जसं की बस सर्व्हिस, त्याच्यानंतर सायकलिंग सर्व्हिसेस, स्मार्ट होम्स, आणि त्याच्यानंतर जे स्मार्ट कनेक्टिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटत आहेत. आणि फोर्थ आणि मेन USP की तुम्हाला आज पुणे सोलापूरच्या हायवेच्या बरोबर शेजारीच हा प्रोजेक्ट आहे, आणि यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटत आहेत. 2 and 3 BHK होम्स
आणि ते पण अफोर्डेबल प्राईजमध्ये. जेवढं तुम्ही लवकरात लवकर इथे येताल तेवढी चांगली तुम्हाला प्राईस आणि ऑफर्स भेटतील. जे मी ऑल इन्क्लुसिव्ह प्राईस सांगितल्यात त्याच्यावर काही डिस्काउंट ऑफर्स वगैरे रन होतात. तुम्ही जेवढ्या लवकर येताल तेवढ्या तुम्हाला चांगले ऑफर्स वगैरे भेटतील. तर का चूज करायचं आहे तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲज युअर ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट? कारण तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही तुम्हाला एक नाही तर अनेक प्रोजेक्ट दाखवतो, जे जे असणार आहेत मल्टिपल लोकेशन्सला. आणि त्याचाच तुम्हाला एक अनबायस रिव्ह्यू भेटणार आहे, जो की रेरा बेस्ड राहणार आहे. आणि त्याच रिव्ह्यूनुसार तर तुम्हाला ते हेल्प करणार एक बेस्ट डिसिजनसाठी. हा डिसिजन घेतल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज, जे की राहणार आहे बॉटम रेट गॅरंटी. आणि तुम्हाला 0 ब्रोकरेज कॉस्ट पे करायचा आहे स्क्वेअर फीट एक्सपर्टला. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज जे की असणार आहेत प्रोजेक्ट बेस्ड व्हिडिओज, टाउनशिप बेस्ड व्हिडिओज साठी आमच्या यूट्यूब हँडलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुमच्या मी जसे नवीन व्हिडिओज अपलोड करत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि आमचं इंस्टाग्राम चॅनल पण आहे, त्याला पण फॉलो करा. धन्यवाद.